पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. आई पोहोचलीस ना व्यवस्थित? हो ग, अगदी व्यवस्थित पोहोचले. मगाशी मी फोन केला होता तेव्हा तू गडबडीत होती आणि त्यात आज रविवार आहे. ए मयू, तू आजीला मदत करायची सोडून कुठे चाललीस ग आता? अगं कॉलेजमध्ये ना एक्स्ट्रा क्लासेस आहेत म्हणून जाते. आणि यू डोंट वरी, मी घरातलं सगळं केलंय. आई तुझा ट्रॅव्हल एक्सपिरियन्स कसा होता? किती ग्रेट आहेस ग, म्हणजे तू एवढी डेअरिंग केलीस आणि गेलीस आणि पोहोचलीस सुद्धा. मयू, आता एवढं तर जमायलाच हवं ना ग मला. आणि तुला ते जमलंय. बरं मला सांग, बाबांना सरप्राईज कसं वाटलं? कसलं सरप्राईज? शिल्पी आत्याने अगोदरच सांगून ठेवलं होतं. काय यार हे, तिचा प्रॉब्लेम काय आहे? मला वाटतं ना ती मुद्दाम करते. जाऊ दे ना मयू, ते महत्वाचं नाहीये. माझं इथे येणं महत्वाचं होतं आणि माझ्याकडे ना आता एकच दिवस आहे आणि भरपूर कामं पडली आहेत. त्यामुळे तू फोन ठेव, मला आवरायचंय सगळं. बाय द वे, आजचा स्पेशल मेनू काय आहे? सॉरी लिटिल बिट लेट सरजी. हो व्हॉट अरोमा सरजी, व्हॉट अरोमा. बघितलं या इंडिया गेट फिश रोजाना बासमती राईसचा सुवास. अरे अय्यर, मी तुला फोन करायचंच राहून गेलं. मला आज डब्बा नकोय. ओके अण्णा, एक मिनिट द्या तो डबा. का? हो अहो, खूप तिखट आणि मसालेदार आहे. अण्णा, हा डब्बा तुम्ही लगेच बंद करा. मग मी काय खाऊ? अहो असं काय करताय? सगळं सामान लावून झालंय, शिवाय किराणा माल पण भरून झालाय. अण्णा, तुम्ही तुमच्या ओळखीची एखादी स्वयंपाकीण बाई बघा ना, म्हणजे आजच्या आज घेऊन आलात तर बरं. सरजी, मॅडम परफेक्ट की हो. मॅडमने बनवलेल्या स्वयंपाकाचा खुशबू बाहेर येतो. मॅडम कुक कशाला, तुम्हीच का नाही थांबत इथे? अण्णा प्लीज, तुम्हाला जर आजच्या आज कुणी स्वयंपाकीण बाई मिळाली ना तर घेऊन या. हा ओके, बघतो मी. अण्णा एक मिनिट थांब. हे तुमच्यासाठी. थँक्यू मॅडम. जिथे जातेस तिथे पोटाच्या रूटमधून मनापर्यंत पोचतेस तू लोकांच्या. अगं आता वाढ प्लीज. तुझ्या हाताची चव इतकी मिस करतोय मी, सांगू नाही शकत तुला किती. काहीही सांगताय तुम्ही. तुम्हाला येऊन फक्त एक आठवडा झालाय बस. वर्ष झाल्यासारखं वाटतंय. अश्विनी, अय्यरने जे सांगितलं त्यावर विचार करू शकतो का आपण? त्याचं काय ना, आय वॉन्ट टू स्टे हिअर फॉर एव्हर बट आय वोंट. नाही चुकलं. आय वॉन्ट टू स्टे विथ यू हिअर फॉर एव्हर बट आय कॅन नॉट. I want to stay here with you forever. But I cannot. But I cannot. बरोबर? वाढ आता चल. ऐका ना. Should I serve you food with salt? नाही असं नाही. मी बोलतो माझ्या मागे. Should I serve some salt? Should I serve some salt? In the plate? In the plate? With the food? With the food. आता बस झाली बाबा ट्रेनिंग. आता वाढ यार, मला भूक लागली आहे. आले वा पुढे. क्या करताय तू यार? जा. तुला बॅडमिंटन खेळायला म्हणून तू बोललास तुला. अरे तू बोल. गप्प बसा ना. खेळणार असेल तर खेळ, चीटिंग नाही करायची. तू चीटिंग करतेस? अरे तुला
काय खेळायचंय नीट सांग तरी तिला मग. ते गेम वगैरे जाऊ दे, आपण स्क्रिबल खेळूया. नाही लुडो, क्विज नाही कर. संजू तुला कोणताच गेम खेळता येत ना, तू कॉक पण हरवला कारण तुला बॅडमिंटन खेळता येत ना. तू खूप मोठा चीटर आहे, चीटर. ए बस बस. जरा शांत बसाल का? आम्हाला दोघींना बोलायला द्या ना जरा. आई तू सांगितलंस आणि यांनी ऐकलं. अगं खरं सांगू का, या मुलांमुळे ना रविवार नकोसा वाटतो मला. खरंय, त्यात वहिनी पण नाहीये म्हणूनच मी आले तुला जरा मदत करायला. तू पण तू सगळी कामं आजीलाच सांगतेस. ए कशी पटापटा बोलते का ही हल्ली. आणि काय मोठ्यांचा गप्पा ऐकत बसलात, फार मजा येते ना तुम्हाला. चला बाहेर जाऊन खेळा चला. ए संजू कुहू अजिबात आवाज नकोय मला. तोंड बंद. हा आवाज लागतो त्यांना तरच ऐकतं. काय आगाऊ झाली अगं ही, कसे प्रश्न विचारते बघितलंस ना. बरं बाय द वे, वहिनी पोचली ना बँगलोरला व्यवस्थित? फोन वगैरे झाला काही? हो आला होता ना फोन. तेव्हा ना अश्विनीने सगळं घर अगदी एक हाती लावलं असेल. खरंच तिला बाई अगदी कामाचं उरक आहे, मला नसतं झेपलं. खरं सांगू का, अश्विनी गेली ना ते अगदी मला बरं वाटलं. श्रेयसला खरंच तिची गरज होती, काही म्हण. दादा एकदम खुश असेल ना मग? हो दादा पण ना लगेच पाघळतो. अरे अरे सावकाश. काय उज्ज्वला, डोसे झाले तुझे? हो, मी काय तुमची सून आहे एका तासात सगळं पटापट आवरायला. मी आपलं माझ्या पद्धतीने पुरसतीत करेन. काय ग ऑफिस कसं काय चाललंय तुझं? हा ऑफिस ठीक आहे. हा विद्युतही ठीकच असेल म्हणा. हो ठीकच म्हणायचं. बरं झालं तुमच्यातले वाद मिटले. आयुष्य परत अगदी सुरू झालं, नोकरीही सुरू झालीये. अगं लकी आहेस तू, नाही तर लोकांना नोकरी मिळत नाही, मिळाली तर टिकत नाही. तुला सांगतो, आपल्या सोसायटीमध्ये तांबे राहतात ना, त्यांच्या सुनेला नोकरी सोडावी लागली. का हो? काय झालं, तिचा नवरा आता त्याच ब्रांच मध्ये आला ट्रान्सफर होऊन. आधी दुसऱ्या शहरात होता ना म्हणून. पण त्याने काय फरक पडतो? फरक पडतो म्हणजे कसं माहिती आहे का, अनेक कंपनीच्या पॉलिसीज असतात. म्हणजे नात्यातली माणसं, जवळची माणसं ते एकाच ब्रांच मध्ये ठेवत नाही. नवरा बायको असतील तर अजिबातच ठेवत नाही. कारण काय असतं, तिथे फ्रॉड होण्याची भीती असते कंपनीला, किंवा त्या दोघांचं मग कामात लक्ष लागत नाही म्हणून ती रिस्क घेतच नाही. अरे कंपनी जाऊ दे, आजकाल तर स्पर्धामध्ये देखील ही पॉलिसी सुरू झालेली आहे. तरीच तांबे बहिणी सकाळी चालायला आल्या. आणि हो, परवा मला अश्विनी देखील सांगत होती, तिच्या त्या स्पर्धामध्ये ना एक आणखी स्पर्धक आहे. काय, हा ऋतुपर्णा. तर ती श्रीमंताची लेक आहे. आता तिच्या वडिलांनी स्पॉन्सरशिप देण्यासाठी इंटरेस्ट दाखवला कंपनीमध्ये. हा पण त्या कंपनीच्या मॅनेजमेंटनी सरळ सांगितलं की तुम्हाला जर स्पॉन्सरशिप द्यायची असेल आणि आम्ही स्वीकारायची असेल तर तुमची मुलगी स्पर्धक राहणार नाही. ही पॉलिसी आहे. ही खूप इम्पॉर्टंट बातमी समजली मला. हा काय ग? नाही काय नाही. The boy had been working for the crystal for almost a month and he could see नंतर करते. हॅलो, हा बोला. किती? अहो नाही हो, बहुत ज्यादा होत आहे. 4 महिन्याचे एवढे पैसे म्हणजे हे बघा,
लादी पुसायची आहे. हा भांडी बर्तन मांजणे. हा हा नाही हो, नाही जमणार मला, खूप है. हाँ वो अन्ना के साथ बात हुई थी लेकिन खूब खूब जास्त है वो. अरे मैं नहीं दे सकती इतना पैसा. आप मुझे सोचने का थोड़ा वक्त दे दो. हाँ हाँ म्हणजे मी विचार करून सांगते ना तुम्हाला. हाँ ठेवते मी. अहो ऐका ना, मी सगळं किराणाचं सामान भरून ठेवलंय, फक्त किचन मध्ये लावायचं बाकी आहे. आणि हो, शेंगदाणे ना मी त्याच्याकडनं नाही घेतले कारण बरोबर नव्हते. तुम्ही तो परत पाठवेल पण ते खवट पाठवू नका असं त्याला सांगा. आणि हा बेसन इथे 4 रुपयांनी महाग आहे. तुम्ही असं करा ना, ते दुसऱ्या दुकानदाराकडनं मागवा. हा मी हे सगळं लावून घेते, खूप काम आहेत. काय इकडेच थांब ना, जाऊ नकोस परत. सरका तिथे. खरं सांगू, मलाही नेमका तुम्हाला ना हाच प्रश्न विचारायचा होता. मला सगळ्यात जास्त तिथे तुमची गरज आहे. मलाही वाटतं की तुम्ही तिथे डोंबिवलीला माझ्या बरोबर का नाही थांबू शकत. पण त्याचबरोबर मला ही जाणीव आहे की तुमचं नोकरी करणं ही तितकंच महत्वाचं आहे. ऐका ना, मला कळतंय हो, तुम्हाला मी इथे असायला हवी आहे, म्हणून तर मी एवढी धावपळ करत आले. सॉरी, पण इथे मला नाही थांबता येणार. मीच मूर्ख, उगीच विचारलं तुला. अहो आता चिडायला काय झालं. बस रात्रीची आहे ना, तर रात्रीपर्यंत तरी कशाला थांबतेस. आत्ताच जा, फ्लाईटचं तिकीट काढून देतो. अहो 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 काय करताय तुम्ही. हो असं काय. अहो चल 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 चल. अहो स्टॉप ऍक्टिंग लाईक अ किड. बसायचं. तुम्हाला खरंच असं वाटतं की इथे न थांबण्याचं स्पर्धा हे एकमेव कारण आहे म्हणून. हो नक्कीच, ते एकमेव कारण आहे. का हो असं लहान मुलासारखं करताय. एक वेळ ना मी स्पर्धा सोडली असती, पण घरात आई बाबा आहे, त्यांच्या जेवणाच्या वेळा, औषधाच्या वेळा सांभाळायला हव्या की नाही. मयू आहे, कू आहे, कूचा अभ्यास आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आईनं जमणार आहे का. शिवाय आई बाबांचं वय बघता त्यांच्या बरोबर निदान आपल्या दोघांपैकी कुणीतरी एक असायला हवं ना. शांत व्हा. तुम्हाला ना मला एक गोष्ट सांगायची आहे. ह्या जगात मला तुमच्यापेक्षा आणि आपल्या कुटुंबापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये. खरंच. रात्री आहे ना, बस येतो सोडायला. पुढच्या वेळी येणार असतील तर सरप्राईज वगैरे देऊ नकोस. सांगून ये. उगी जीवाला घोर लावून ठेवतेस. लहान आहोत का आपण आता. तेच काय हे तुम्ही मला आता सांगताय. मी माझ्या ना गणूला अगोदरच सांगून ठेवलं, माझ्यावर इथे यायची वेळच नको येऊ देऊ. तुम्हीच तिथे या. केवढा पसारा झालाय अगं. आवरते. दीदू माझं प्रोजेक्ट कसं झालंय. खूप छान झालंय. हा दीदू, आई जेव्हा कॉम्पिटिशन जिंकेल ना तेव्हा मी पण तिच्यासाठी ना काहीतरी असं छान बनवणार. बनव, पण आता हे सगळं आवर, नाही तर आजी ओरडेल आपल्याला. दीदी मी खेळायला जाऊ. हो आजी आजोबा यायच्या आधी सगळं आवरायचंय ना आपल्याला. आधी आवर आणि मग खेळायला जा. पण मग मी खेळू कधी. बरं बाबा जा, मी घेईन हे सगळं झाडून.
ओके टाटा. टाटा. एक्सक्यूज मी. हॅलो, मी आत येऊ का? हा या ना. सॉरी पण मी तुम्हाला ओळखलं नाही. नॅचरल ब्युटी आहेस तू. घरात कोणी मोठं नाहीये, तुम्हाला कोणाला भेटायचंय? ऍक्च्युली मी तुलाच भेटायला आलो होतो. मला? हे काय? वाव, कसे आहेत? खूप छान आहेत. म्हणजे माझा विश्वासच बसत नाही की माझे फोटो आहेत. कॅन्डिड आहेत ते. केव्हा काढले तुम्ही? केव्हापेक्षा का काढले हे इम्पॉर्टंट आहे. का काढले? माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. तू ऍडव्हर्टाईज मध्ये काम करशील? ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये मी म्हणजे केलं नाहीये कधी. मग आता कर ना. पण ते गिव्ह इट अ थॉट. मला बाबांना विचारावं लागेल. तू त्यांना विचारलंस तर ते होच म्हणतील. आणि तसंही तुझी आई सध्या मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपंट आहे. तुमची फॅमिली खूप प्रोग्रेसिव्ह आहे. तू एकदा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काम केलंस तर त्यांना आवडेलच ना. बघ, मी असं नाही म्हणत आहे की तू आताच लगेच काम कर, पण विचार कर आणि मला सांग. तेवढं रस्त्याला खोदून ठेवलंय, चालायचं म्हणून कसं माणसाने? अरे देवा, तू कोण? हॅलो. हे घे, हे माझं कार्ड आहे. विचार कर आणि मला कॉल कर. मी तुझ्या कॉलची वाट पाहिजे. थँक्यू. कोण होता ग? अगं तो फोटोग्राफर होता. हे बघ ना, त्याने फोटोज काढलेत माझे. अगं बाई, किती गोड दिसतेस तू मयू. हो ना. बघू ते कार्ड बघू. हे बघा. रजत. हो रजत. हो बाबा. नाही नाही, बस निघाली त्याच्यानंतर निघालो. हो हो बाबा, बस चांगली आहे. ड्रायव्हर पण बराच वाटलं, पण मी काय असा बायोडेटा नाही घेतला त्याचा. बाबा काळजी नका करू, अश्विनी पोचेल सकाळी वेळेवर. हो चला, टेन्शन नका घेऊ, झोपा तुम्ही. चलो बाय, ठेवतो. दिवस संपला, परत मी एकटाच. चला, आपली काम आता परत आपल्यालाच करायची. उठा श्रेयस वाघमारे. अहो, ती धुतलेली मऊ चादर आहे ना, ती खाली अंतरा आणि पांघरून कपाटात घडी करून ठेवलंय, तेच वापरा. हा, पाण्याची बाटली मीच रिकामी करून ठेवलीये. अहो, प्लास्टिक मधलं पाणी पिऊ नका. तांब्या भरून ठेवलाय ना मी, तसाच भरून ठेवत जा. हे महागाचं वॉशिंग पावडर आहे, जास्त लागणार नाही. एक बादली कपड्यांना 1 चमचा पावडर पुरेस आहे. आणि हो, पांढरे कपडे वेगळे भिजवत जा आणि रंग जाणारे वेगळे. सगळी कामं करून गेलीस, सगळी आवरावर करून गेलीस, सगळं काही जागच्या जागी लावलंस, सगळ्या सोयी करून गेलीस. मनात माझ्या प्रश्न यायच्या आधी त्याची उत्तरं देऊन निघून गेलीस. माझ्या मनातलं
सगळ्यात जास्त तुलाच कळतं अश्विनी, आणि म्हणूनच मला तुझी खूप गरज आहे. श्रेयस वाघमारे, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला अश्विनीची गरज आहे? मला तुझी गरज आहे असं म्हटलेलं चालतं एखाद्या वेळी. आणि हो, मलाही आवडेल. नको या चिठ्ठ्या, नको ही सगळी आवराव. तू इकडे राहा ना माझ्याजवळ. स्वप्न होतं. आय एम मिसिंग यू अश्विनी.